नमस्कार. आज 30 मे आपण साजरा करत आहोत जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस दिन. MS म्हणजेच मल्टिपल स्क्लेरोसिस या गंभीर आजाराविषयी जनजागृती करण्याचा दिवस. मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे नक्की काय? तर हा एक मेंदू आणि मणक्याच्या नसा म्हणजेच नर्वस सिस्टीम यावरती परिणाम करणारा आजार आहे. या आजारामध्ये नसा ज्या संरक्षणात्मक थराने झाकलेल्या असतात त्या थराचा नाश होतो. या थराला मायलिन शीथ असं म्हणतात. जेव्हा ही मायलिन शीथ नष्ट होते तेव्हा मेंदू आणि शरीरामधील संवादात अडथळा निर्माण होतो. या आजाराची लक्षणं कोणती ते पाहूयात. चालण्यात अडचण होते, हातपाय सुन्न होतात किंवा ठणका येतात, थकवा, लक्ष केंद्रित करण्यास थोडीशी अडचण निर्माण होते, दृष्टी धुरसर होते, बोलताना किंवा आठवताना अडचणी येतात. ही लक्षणं कधीकधी येतात आणि जातात. त्यामुळंच अनेकदा निदान उशिरा होते. ANM असतील, आशा सेविका असतील किंवा इतर आरोग्य कर्मचारी असतील, यांनी काय लक्षात घ्यावं? तर हा आजार 15 ते 40 वयोगटातील व्यक्तींमध्ये, विशेषतः महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. लवकर निदान आणि नियमित उपचार केल्यास रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो. अशा रुग्णांना मानसिक आधार देणं आणि त्यांना वेळेवर दवाखान्यात नेणं खूप महत्त्वाचं आहे. हा दिवस का महत्त्वाचा हे आपण जाणून घेऊयात. लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे. तो रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबाला समर्थन आणि आत्मविश्वास देण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. शिवाय समाजात समाजसेवक आणि सन्मानपूर्वक वातावरण निर्माण करण्यासाठी सुद्धा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच चला आपण सर्वजण मिळून हा संदेश गावोगावी पोहोचूया. आरोग्याची साथ, समाजाची जबाबदारी. धन्यवाद. हेल्थ गुरु II केअर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.